नमस्कार मित्रांनो, फ्लुएंट करिअरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इंग्लिश मोडाल्स आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. यामुळे तुमचे इंग्रजी सुधारण्यासाठी खूप याचा फायदा होईल. तर यामध्ये आपण कॅनचा अर्थ होतो क्षमता, शक्यता किंवा परवानगी दर्शवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. कुड भूतकाळातील शक्यता, विनंती किंवा शक्यता जर समजा आपल्याला दर्शवायची असेल तर आपण कुडचा वापर करतो. मे परवानगी किंवा शक्यता जर समजा आपल्याला दर्शवायची असेल तर आपण मेचा वापर करतो. माईट जर समजा आपल्याला कमी शक्यता दर्शवायची असेल तर आपण माईटचा वापर करतो. मस्ट कर्तव्य किंवा आवश्यकतेची भावना जर समजा आपल्याला व्यक्त करायची असेल तर आपण मस्टचा वापर करतो. शाल भविष्यकाळातील नियोजन, प्रस्तावना किंवा सूचना जर समजा आपल्याला दर्शवायची असेल तर आपण शालचा वापर करतो. विल भविष्यकाळातील नियोजन, निर्णय किंवा वचन जर समजा आपल्याला दर्शवायचे असेल तर आपण विलचा वापर करतो. आउट टू कर्तव्य किंवा योग्य गोष्टींसाठी आपण आउट टूचा वापर करतो. डेअर धाडस किंवा आव्हान करायचं जर समजा आपल्याला असेल तर आपण डेअरचा वापर करतो. नीड टू गरज किंवा आवश्यकता आपल्याला दर्शवायची असेल तर आपण नीड टूचा वापर करतो. यूज टू भूतकाळातील सवयी जर समजा आपल्याला दर्शवायच्या असतील तर आपण यूज टूचा वापर करतो. गोइंग टू नियोजित भविष्यातील कृती जर समजा आपल्याला दर्शवायची असेल तर आपण गोइंग टूचा वापर करतो. हॅज टू, हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू हे आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स याच्यामध्ये आपण गरज, कर्तव्य किंवा काहीतरी करणे आवश्यक आहे हे जर समजा आपल्याला दर्शवायचं असेल तर त्यासाठी आपण हॅज टू, हॅव टू, हॅड टू, विल हॅव टूचा वापर करतो. तर मित्रांशी, कुटुंबातील सदस्यांशी आणि कामाच्या ठिकाणी इंग्रजी संवाद साधण्यासाठी हे वाक्य आपल्याला खूप मदत करू शकतात. त्यामुळे आपल्याला काहीतरी किंवा कोणत्याही परिस्थितीत संवाद साधणे सोपे जाते आणि शिकण्याची गती वाढते. तर मोडाल्स हे आपलं इंग्लिश सुधारण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमधून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकता. यामध्ये तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल्स भेटतील. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आहे कॅन. कॅनचा अर्थ होतो करू शकतो किंवा जर समजा स्त्रीलिंग असेल तर करू शकते, आहे किंवा मिळवू शकतो, शकते. जर समजा आपल्याला असा अर्थ द्यायचा असेल तर आपण कॅनचा वापर करतो. तर कॅनचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे पहिलाच फॉर्म आपला वर्बचा म्हणजे क्रियापदाचा आपण पहिलाच फॉर्म यूज करतो, प्लस ऑब्जेक्ट. जर समजा त्याचं एक्झाम्पल बघितलं तर ही कॅन प्ले द गिटार. आता याच्यात सब्जेक्ट ही आहे, आपण कॅनचा अर्थ होतो करू शकतो किंवा शकते. प्ले वर्ब आहे म्हणजे तो वाजवू शकतो. तर तो काय वाजवू शकतो तर गिटार वाजवू शकतो. तर गिटार हा एक ऑब्जेक्ट झाला. तर ही कॅन प्ले द गिटार, तो गिटार वाजवू शकतो. जर समजा आपल्याला एक्सप्रेसिंग ॲबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवायची असेल तर आपण कॅनचा वापर करतो. तर एखादी व्यक्ती काहीतरी करू शकते हे दर्शवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे शी कॅन स्विम व्हेरी फास्ट. ती खूप वेगाने पोहू शकते. पुढचा आहे एक्सप्रेसिंग परमिशन. जर समजा आपल्याला परवानगी दर्शवायची असेल तर आपण कॅनचा वापर करतो, म्हणजे काहीतरी करण्याची परवानगी मागण्यासाठी किंवा देण्यासाठी कॅनचा आपण वापर करतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे कॅन आय गो टू द पार्टी, म्हणजे मी पार्टीला जाऊ शकतो का. आता याच्यात आपण परवानगी मागितलेली आहे, तर ती आपण आपल्या आई वडिलांकडे परवानगी मागतो तर त्यांना आपण म्हणू शकतो कॅन आय गो टू द पार्टी, मी पार्टीला जाऊ शकतो का. पुढचं आहे एक्सप्रेसिंग पॉसिबिलिटीज, म्हणजे शक्यता दर्शवणे. एखाद्या गोष्टीची शक्यता आहे ही दर्शवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. म्हणजे इट कॅन रेन टुमॉरो, म्हणजे उद्या पाऊस पडू शकतो. इट कॅन रेन टुमॉरो, इट कॅन रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडू शकतो. पुढचा आहे मेकिंग रिक्वेस्ट, म्हणजे विनंती करणे. जर समजा आपल्याला विनंती करायची असेल किंवा काही विचारण्यासाठी आपण कॅनचा वापर सौम्य पद्धतीने केला जातो. जसं
कॅन यू हेल्प मी विथ दिस टास्क? तुम्ही मला या कामात मदत करू शकता का? तर याच्यात विनंती केलेली आहे. आता बघा हे वाक्य, मी चालू शकतो. आता मी चालू शकतोच काय होईल? तर आय कॅन वॉक, म्हणजे मी चालू शकतो. जर समजा आपल्याला आता हेच निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर आय कांट वॉक किंवा आय कॅन नॉट वॉक. आता कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म मध्ये कांट होतो, CAN अपॉस्ट्रॉफ T, कांट. जर समजा आपल्याला हेच प्रश्नार्थक मध्ये करायचं असेल तर कॅन आय वॉक आणि लास्टला क्वेश्चन मार्क, म्हणजे मी चालू शकतो, मी चालू शकत नाही, आणि मी चालू शकतो का? शेवटला क्वेश्चन मार्क येतो. तो खेळ खेळू शकतो, ही कॅन प्ले द गेम. आता हे जो वाक्य आपल्याला निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर ही कॅन नॉट प्ले द गेम. आणि जर समजा आपल्याला प्रश्नार्थक वाक्य करायचं असेल तर कॅन ही प्ले द गेम? तो खेळ खेळू शकतो का, असं आपण म्हणू शकतो. पुढचं वाक्य या, तो पोहू शकतो, शी कॅन स्विम. आता हेच निगेटिव्ह मध्ये शी कॅन नॉट स्विम, ती पोहू शकत नाही. कॅन सी स्विम, ती पोहू शकते का? पुढचं वाक्य घ्या, आपण उद्या भेटू शकतो, वी कॅन मीट टुमॉरो. जर निगेटिव्ह करायचं असेल तर वी कॅन नॉट मीट टुमॉरो, आपण उद्या भेटू शकत नाही. जर समजा हेच वाक्य आपल्याला प्रश्नार्थ करायचं असेल तर कॅन वी मीट टुमॉरो, काय आपण उद्या भेटू शकतो का? तू मला मदत करू शकतोस, यू कॅन हेल्प मी. आता हेच जर निगेटिव्ह वाक्य करायचं असेल किंवा प्रश्नार्थ करायचं असेल तर ते कसं होईल हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुढचं आहे, ते लांब उडी मारू शकतात, दे कॅन जम्प फार. आता फार म्हणजे लांब, दे कॅन जम्प फार. आता ह्याचं जर समजा आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसं करायचं असेल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ती लवकर येऊ शकते, शी कॅन कम अर्ली, शी कॅन कम अर्ली. जर निगेटिव्ह करायचं असेल तर शी कॅन नॉट कम अर्ली, ती लवकर येऊ शकत नाही. जर समजा प्रश्नार्थ करायचा असेल तर कॅन शी कम अर्ली, ती लवकर येऊ शकते का? आपण मित्र बनू शकतो, वी कॅन बी अ फ्रेंड्स, वी कॅन बी अ फ्रेंड्स. आता आपण पुढचं काही वाक्य पाहूया. तर कुडचा अर्थ होतो, तर कॅनचा अर्थ काय होतो, जो आपण प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे तो करू शकतो. तर कुड भूतकाळात वापरतो आपण, ती करू शकतो म्हणजे शकते, म्हणजे पॉसिबिलिटीज दाखवतात की तो करू शकली असती भूतकाळात. जर समजा ती एखादी गोष्ट करू शकली असती, त्याचा अर्थ होतो परवानगी किंवा शक्यता. जर समजा आपल्याला भूतकाळात दाखवायचे असेल तर त्यासाठी आपण कुडचा वापर करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर पहिला आहे पास्ट एबिलिटी म्हणजे भूतकाळातील क्षमता. जर समजा आपल्याला भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. तर आय कुड स्विम व्हेन आय वॉज यंग, म्हणजे मी लहान असताना पोहू शकत होतो. आता या वाक्यामध्ये भूतकाळातील क्षमता दाखवली, मी लहान असताना पोहू शकत होतो म्हणजे लहान असताना. आता सध्या आपण यंग झालेलो आहे, म्हणजे तो लहान असताना पोहू शकतो. आय कुड स्विम व्हेन आय वॉज यंग. पुढचं आहे पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती. जर समजा आपल्याला सौम्य विनंती करायची असेल तर आपण
कुडचा वापर करतो. जसं कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, म्हणजे तुम्ही मला मीठ पास करू शकता का, किंवा म्हणजे तुम्ही मला मीठ देऊ शकता का. पुढचं आहे परमिशन, तो म्हणजे परवानगी. काहीतरी करण्यासाठी, परवानगी विचारण्यासाठी किंवा देण्यासाठी कुडचा वापर होतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे कुड आय लिव्ह अर्ली टुडे, मी आज लवकर निघू शकतो का. पुढचं आहे पॉसिबिलिटीज, म्हणजे शक्यता. एखादी गोष्ट होऊ शकते याची शक्यता दर्शवण्यासाठी पण कुडचा वापर होतो. म्हणजे एक्झाम्पल आहे इट कुड रेन लेटर, नंतर पाऊस पडू शकतो. आपण सजेशन्स देण्यासाठी सुद्धा कुडचा वापर करतो, किंवा एखाद्याला जर समजा आपल्याला काही सल्ला द्यायचा असेल, काही सूचना द्यायची असेल, तरी आपण कुडचा वापर करतो. त्याचं एक्झाम्पल आहे वी कुड गो फॉर अ वॉक, आपण चालायला जाऊ शकतो. मी त्यावेळी पोहू शकत होतो, आय कुड स्विम ऍट दॅट टाइम, म्हणजे आता ही भूतकाळ येते त्यावेळी, तर मी त्यावेळी पोहू शकत होतो, आय कुड स्विम ऍट दॅट टाइम. जर समजा आपल्याला हे वाक्य निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर कसं होणार, आय कुड नॉट स्विम ऍट दॅट टाइम, मी त्यावेळी पोहू शकत नव्हतो. जर समजा प्रश्नार्थ कुड आय स्विम ऍट दॅट टाइम, मी त्यावेळी पोहू शकत होतो का, असं आपण करू शकतो. तर पुढचं घ्या, तू मला मदत करू शकतोस का, कुड यू हेल्प मी, कुड यू हेल्प मी. पुढचं वाक्य, तो लहान असताना खूप वेगाने धावू शकत होता, ही कुड रन व्हेरी फास्ट व्हेन ही वॉज यंग, ही कुड रन व्हेरी फास्ट व्हेन ही वॉज यंग. आपण उद्या भेटू शकतो, वी कुड मीट टुमॉरो, वी कुड मीट टुमॉरो. मित्रांनो, ही वाक्य तुम्ही म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह असताना, किंवा निगेटिव्ह किंवा क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, तर याच्यामध्ये तुम्ही सराव करा, यांनी तुम्हाला खूप फायदा होईल. पुढचं वाक्य घ्या आपलं, ती काहीतरी सांगू शकली असती, म्हणजे आता याच्यात शक्यता दाखवली आहे की ती काहीतरी सांगू शकली असती, म्हणजे आता ते भूतकाळात घडलेलं आहे. ती कसं, शी कुड से समथिंग, शी कुड से समथिंग. मी त्या चित्रपटाचा आनंद घेत होतो, आय कुड एन्जॉय दॅट मूवी, आय कुड एन्जॉय दॅट मूवी. जर समजा हे आता जर घेत आहे असं म्हणजे असतं वाक्य, घेत शकत होतो, तर आय कॅन एन्जॉय दॅट मूवी. पुढचा मॉडेल्स आहे मेचा अर्थ होतो होऊ शकते, परवानगी किंवा कदाचित किंवा इच्छा. जर समजा आपल्याला दर्शवायची असेल तर आपण मेचा वापर करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मे प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर पहिलं आहे परमिशन, म्हणजे परवानगी. जर समजा आपल्याला परवानगी दर्शवायची असेल, एखाद्या गोष्टी करण्याची परवानगी असेल, किंवा विचारण्यासाठी किंवा देण्यासाठी आपण मेचा वापर करतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे मे आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू शकतो का. मे आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू शकतो का. पुढचं आहे पॉसिबिलिटी, म्हणजे शक्यता. जर समजा आपल्याला शक्यता दर्शवायची असेल, एखादी गोष्ट होऊ शकते पण नक्कीच नाही असे सांगण्यासाठी आपण मेचा वापर करतो. त्याचं उदाहरण आहे इट मे रेन लेटर, नंतर पाऊस पडू शकतो. नंतर कोणाला आपल्याला जर समजा विश म्हणजे इच्छा करायची द्यायची असेल, व्यक्त करायची असेल, तर आपण मेचा वापर करतो. कोणाच्या किंवा गोष्टीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मेचा वापर केला जातो. त्याचं उदाहरण आहे मे यू हॅव अ वंडरफुल डे, तुम्हाला एक अद्भुत दिवस मिळो. मे यू हॅव अ वंडरफुल डे, तुम्हाला एक अद्भुत म्हणजे खूप चांगला दिवस मिळो किंवा लाभो. पुढचं आहे सजेशन्स. जर समजा आपल्याला
कुणाला सूचना द्यायच्या असेल तरी आपण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आपण मेचा वापर करतो. यू मे वॉन्ट टू ट्राय दॅट रेस्टॉरंट. तुम्ही ते रेस्टॉरंट ट्राय करू इच्छिता. यू मे वॉन्ट टू ट्राय दॅट रेस्टॉरंट. तुम्ही ते रेस्टॉरंट ट्राय करू शकता. आपण काही अजून एक्झाम्पल्स पाहूया. शी मे जॉईन अस फॉर डिनर. ती आमच्या सोबत डिनरला येऊ शकते. शी मे जॉईन अस फॉर डिनर. जर समजा आपल्याला हेच निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर शी मे नॉट जॉईन अस फॉर डिनर, म्हणजे ती आमच्या सोबत डिनरला येऊ शकत नाही. किंवा जर समजा आपल्याला प्रश्नार्थ करायचा असेल तर मे शी जॉईन अस फॉर डिनर. ती आपल्या सोबत डिनरला येऊ शकते का, असं आपण करू शकतो. पुढचे एक्झाम्पल्स पाहूया. मे आय हेल्प यू. मी तुमची काही मदत करू शकतो का. मे आय हेल्प यू. यू मे लिव्ह नाऊ. तुम्ही आता जाऊ शकता. यू मे लिव्ह नाऊ. तुम्ही आता जाऊ शकता. मे आय बॉरो युअर बुक. मी तुमची पुस्तकं उधार घेऊ शकतो का. मे आय बॉरो युअर बुक. मी तुमची पुस्तकं उधार घेऊ शकतो का. शी मे बी ॲट होम. ती घरी असू शकते. ती घरी असू शकते. आता याच्यात म्हणजे आपण एक शक्यता दाखवतोय. दे मे नॉट कम टू द पार्टी. ते पार्टीमध्ये येऊ शकत नाही. दे मे नॉट कम टू द पार्टी. ते पार्टीमध्ये येऊ शकत नाही. यू मे व्हिजिट द म्युझियम टुमॉरो. आपण उद्या संग्रहालयाला भेट देऊ शकतो. यू मे व्हिजिट द म्युझियम टुमॉरो. आपण उद्या संग्रहालयाला भेट देऊ शकतो. मे यू हॅव अ ग्रेट इयर अहेड. तुम्हाला पुढील वर्ष चांगले जावो. यू मे यू हॅव अ ग्रेट इयर अहेड. तुम्हाला पुढील वर्ष चांगले जावो. मे आय सीट हिअर. मी ते बसू शकतो का. मे आय सीट हिअर. मी ते बसू शकतो का. जर समजा आपल्याला एक अफर्मेटिव्ह मध्ये वाक्य करायचं असेल तर काय होईल. आय मे सीट हिअर. मी इथे बसू शकतो. आय मे सीट हिअर. मी इथे बसू शकतो. जर समजा निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर आय मे नॉट सीट हिअर. मी इथे बसू शकत नाही. आय मे नॉट सीट हिअर. मी इथे बसू शकत नाही. पुढचं आपण पाहूया. माईट. तर माईट आणि मे. तर मे मध्ये जास्त पॉसिबिलिटी, जास्त शक्यता जर समजा आपल्याला दर्शवण्याची असेल तर आपण मेचा वापर करतो. आणि माईट मध्ये काय होतं की आपल्याला कमी शक्यता आहे, म्हणजे मे पेक्षा कमी शक्यता. जर समजा एखाद्या ह्याच्यात आपल्याला कमी शक्यता दर्शवायची असेल तर आपण माईटचा वापर करतो. म्हणजे जास्त शुअर जर समजा असेल आपण तर आपण मेचा वापर करतो. आणि आपण कमी शुअर असेल तर आपण माईटचा वापर करतो. तर माईट म्हणजे कसं, कदाचित, शक्यता, परवानगी किंवा कल्पनात्मक परिस्थिती दर्शवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस माईट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे मॉडल्स कोणतेही घ्या त्याच्याबरोबर आपण वर्बचा पहिला फॉर्मच यूज करतोय. तर पहिला आहे पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. इट माइट रेन लेटर. नंतर पाऊस पडू शकतो. एखादी गोष्ट होऊ शकते परंतु ती निश्चित नाही असे सांगण्यासाठी आपण माइटचा वापर केला जातो. तर आपल्याला जर समजा कोणाला सजेशन द्यायचा असेल, सूचना द्यायच्या असतील किंवा सल्ला द्यायचा असेल तर आपण माइटचा वापर करतो. यू माइट वॉन्ट टू ट्राय दॅट न्यू रेस्टॉरंट. तुम्ही ते नवीन रेस्टॉरंट ट्राय करू इच्छिता. पुढचं आहे, जर समजा आपल्याला पोलाइट परमिशन म्हणजे नम्र परवानगी द्यायची असेल तरी आपण माइटचा वापर करतो. तर त्याचा एक्झाम्पल आहे, माइट आय बॉरो युअर पेन. मी तुमचा पेन उधार घेऊ शकतो का.
पुढचं आहे हायपोथेटिकल सिच्युएशन्स, म्हणजे कल्पनात्मक परिस्थिती. कल्पनात्मक किंवा विचारधारात्मक परिस्थिती समजा जर आपल्याला सांगायची असेल तर आपण माइटचा वापर करतो. त्याचं उदाहरण आहे, इफ आय हॅड मोर टाइम आय माइट हॅव गॉन ऑन वेकेशन. म्हणजे इफ आय हॅड मोर टाइम, जर मला अधिक वेळ असता, आय माइट हॅव गॉन ऑन वेकेशन, तर मी सुट्टीवर गेलो असतो. पुढचं आहे कंडिशनल सेंटेन्सेस, म्हणजे अटी असलेली वाक्य. जर समजा आपल्याला अटी असलेली वाक्यांचा वापर करायचा असेल तर आपण माइटचा वापर करतो. तर त्याचं उदाहरण आहे, इफ यू स्टडी हार्ड यू माइट पास द एक्झाम. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. त्याचे एक्झाम्पल्स, आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. तर पॉझिटिव्ह म्हणजे कसं, शी माइट कम टू द पार्टी. ती पार्टीला येऊ शकते. जर समजा हेच आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर काय होईल, शी माइट नॉट कम टू द पार्टी. ती पार्टीला येऊ शकत नाही. आणि प्रश्नार्थ करायचा असेल तर माइट शी कम टू द पार्टी. ती पार्टीला येऊ शकते का. निगेटिव्ह बघा आता दुसरं, तर ही माइट नॉट कम टू द मीटिंग. तो मीटिंगला येऊ शकत नाही. आता हेच जर समजा आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये करायचं असेल तर ही माइट कम टू द मीटिंग. तो मीटिंगला येऊ शकतो. प्रश्नार्थक बघा कसं होतंय, प्रश्नार्थक वाक्य, माइट वी लिव्ह अर्ली टुडे. आपण आज लवकर निघू शकतो का. जर समजा हे आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये करायचं असेल तर वी माइट लिव्ह अर्ली टुडे. आज आपण लवकर निघू शकतो. जर समजा निगेटिव्ह करायचं असेल तर वी माइट नॉट लिव्ह अर्ली टुडे. आपण आज लवकर निघू शकत नाही. अजून काही एक्झाम्पल्स आपण बघूया. इट माइट रेन टुमॉरो. उद्या पाऊस पडू शकतो. शी माइट कम टू द पार्टी. ती पार्टीला येऊ शकते. म्हणजे आता ह्याच्यात पण शक्यता दर्शवली, फक्त कमी, म्हणजे शक्यताचं प्रमाण खूप कमी आहे. मे मध्ये जास्त शक्यता असेल तर आपण मेचा वापर करतो. जर माइटचा वापर आपण तेव्हा करतो ज्यावेळेस शक्यता खूप कमी आहे. आय माइट गो टू द जिम लेटर. मी नंतर जिमला जाऊ शकतो. दे माइट नॉट लाईक द मूवी. त्यांना चित्रपट आवडणार नाही. वी माइट व्हिजिट द म्युझियम टुमॉरो. आपण उद्या संग्रहालयाला भेट देऊ शकतो. पुढचा आहे शाल. तर शालचा वापर आपण करायचं किंवा भविष्यकालीन एखादी क्रिया, प्रस्ताव, सुझाव किंवा दृढ इच्छा जर समजा आपल्याला दर्शवायची असेल तर आपण शालचा वापर करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. जर समजा फ्युचर ऍक्शन ऑर इंटेन्शन म्हणजे भविष्यकालीन क्रिया किंवा दृढ इच्छा जर समजा आपल्याला व्यक्त करायची असेल तर आपण शालचा वापर करतो. म्हणजे आय शाल फिनिश माय होमवर्क टुमॉरो. मी उद्या माझा गृहपाठ पूर्ण करेल. जर समजा ऑफर्स म्हणजे प्रस्ताव, एखादी मदत किंवा प्रस्ताव करण्यासाठी आपण शालचा वापर करतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे, शाल आय हेल्प यू विथ दॅट. मी तुमचं सहाय्य करू शकतो का. जर समजा आपल्याला कोणाला सजेशन्स द्यायचा असेल म्हणजे सुझाव, तर त्याच्यासाठी पण आपण शालचा वापर करतो. जर एखाद्याला आपण प्रस्ताव द्यायचा असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर आपण शालचा वापर करतो. तर त्याचं एक्झाम्पल आहे, शाल वी गो टू द मूवीज. आपण चित्रपटाला जाऊ का. पुढचा आहे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे दृढ इच्छा. एखादी दृढ इच्छा किंवा वचन देण्यासाठी आपण शालचा वापर करतो. तर वी शाल सक्सीड इन दिस टास्क. आपण या कामात यशस्वी होऊ. पुढचा आहे लिगल ऑर फॉर्मल युजेस म्हणजे कायदेशीर किंवा औपचारिक वापर. कायदेशीर किंवा औपचारिक कागदपत्रामध्ये
कधीतरी शालचा वापरला जातो जिथे काही नियम किंवा अटी असतात. उदाहरणार्थ, द कंपनी शाल पे द फी बाय द एंड ऑफ द मंथ, म्हणजे कंपनीने महिन्याच्या शेवटी फी भरली पाहिजे. याचे काही एक्झाम्पल्स बघूया आपण. पहिला आहे पॉझिटिव्ह एक्झाम्पल. आय शॅल कॉल यू लेटर, मी तुम्हाला नंतर कॉल करेल. निगेटिव्ह वाक्य होईल, आय शॅल नॉट लिव्ह द ऑफिस अर्ली, मी ऑफिस लवकर सोडणार नाही. जर समजा सोडणार असेल तर आय शॅल लिव्ह द ऑफिस अर्ली, मी ऑफिस लवकर सोडेल. प्रश्नार्थक वाक्य असं होईल, शाल वी स्टार्ट द मीटिंग नाऊ, आपण आता मीटिंग सुरू करू का. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. आय शॅल कॉल यू लेटर, मी तुम्हाला नंतर कॉल करेल. शाल वी गो फॉर वॉक, आपण चालायला जाऊ का. वी शाल सक्सीड इन आवर मिशन, आपण आपल्या मिशन मध्ये यशस्वी होऊ. शाल आय हेल्प यू विथ दिस, मी तुमचं सहाय्य करू का. आय शाल हेल्प यू व्हेन एव्हर यू नीड, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मी तुमचं सहाय्य करेल. नेक्स्ट आहे शुड. शुडचा अर्थ होतो पाहिजे, सल्ला किंवा जबाबदारी, अपेक्षा किंवा आवश्यकता आपल्याला जर समजा दर्शवायची असेल तर आपण शुडचा वापर करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऍडवाइस किंवा रिकमेंडेशन म्हणजे सल्ला किंवा शिफारस जर समजा आपल्याला कुणाला द्यायची असेल तर आपण शुडचा वापर करतो. म्हणजे कसं, यू शुड स्टडी फॉर द रेस्ट, तुम्ही चाचणीसाठी अभ्यास केला पाहिजे. टेस्ट म्हणजे चाचणी, टेस्ट म्हणजे आपण परीक्षेची एक त्यासाठी आपण एक टेस्टचा वापर करतो. तर यू शुड स्टडी फॉर द टेस्ट, तुम्ही चाचणीसाठी अभ्यास केला पाहिजे. पुढचं आहे ऑब्लिगेशन ऑर ड्युटी, म्हणजे जबाबदारी किंवा कर्तव्य. जर समजा आपल्याला एखादी गोष्टी करणे आवश्यक आहे हे समजा दर्शवायचं असेल तर आपण शुडचा वापर करतो. एक्झाम्पल आहे, ही शुड हेल्प हिज पॅरेंट्स, म्हणजे त्याला त्याच्या पालकांची मदत करायला पाहिजे. पुढचा आहे एक्सपेक्टेशन्स, म्हणजे अपेक्षा, काहीतरी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यासाठी आपण शुडचा वापर करतो. जसं द ट्रेन शुड अराइव्ह ॲट 10 AM, म्हणजे ट्रेन 10 वाजता पोहोचायला पाहिजे. पुढचा आहे पोलाइट सजेशन्स, तर म्हणजे नम्र सूचना, नम्रपणे काहीतरी सुचवण्यासाठी आपण शुडचा वापर करतो. म्हणजे यू शुड ट्राय द न्यू रेस्टॉरंट, तुम्ही नवीन रेस्टॉरंट ट्राय करायला पाहिजे. पुढचा आहे कंडिशनल्स, म्हणजे अटी असलेली वाक्य. जर समजा अटी असलेल्या वाक्यांमध्ये शुडचा वापरले पाहिजे जाते. जसे की एखाद्या गोष्टी होण्याची शक्यता असते. शुड यू नीड एनी हेल्प प्लीज कॉल मी, जर तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल तर कृपया मला कॉल करा. जर समजा पॉझिटिव्ह वाक्य बघा, ही शुड ड्रिंक मोर वॉटर, तिनं अधिक पाणी पिलं पाहिजे. जर समजा आपल्याला हेच निगेटिव्ह करायचं असेल तर ही शुड नॉट ड्रिंक मोर वॉटर, तिनं अधिक पाणी पिले नाही पाहिजे. जर समजा हीच आपल्याला क्वेश्चन मार्क मध्ये करायचं असेल तर शुड सी ड्रिंक मोर वॉटर, तिनं अधिक पाणी पिलं पाहिजे का. असं आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन मार्कचं वाक्य बनवू शकतो. तर निगेटिव्ह एक दुसरं वाक्य बघा, यू शुड नॉट स्किप ब्रेकफास्ट, तुम्ही नाश्ता स्किप करू नये किंवा नाही केला पाहिजे. जर समजा हेच पॉझिटिव्ह मध्ये असेल तर यू शुड स्किप ब्रेकफास्ट, तुम्ही नाश्ता स्किप केला पाहिजे. निगेटिव्ह वाक्य बघा, शुड आय ब्रिंग सम स्नॅक्स, मी काही स्नॅक्स आणावेत का. अजून काही आपण एक्झाम्पल बघूया.
यू शुड इट मोर व्हेजिटेबल्स, तुम्ही अधिक भाज्या खायला पाहिजेत. वी शुड लिव्ह नाऊ टू अवॉइड ट्रॅफिक, आपण ट्रॅफिक टाळण्यासाठी आता निघायला पाहिजे. यू शुड नॉट टॉक लाऊडली इन द लायब्ररी, तुम्ही पुस्तकालयात म्हणजे जोरात बोलू नये. लायब्ररी म्हणजे पुस्तकालय. आय शुड गो टू बेड अर्ली टू नाईट, मी आज रात्री लवकर झोपायला पाहिजे. यू शुड बी हिअर बाय नाव, तो आतापर्यंत इथे असावा. मित्रांनो पुढचा पॉइंट आहे विल. तर विलचा वापर आपण होईल, वचन, इच्छा किंवा भविष्यकाळातील क्रिया दर्शवण्यासाठी आपण विलचा वापर करतो. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर पहिला आहे फ्युचर ऍक्शन म्हणजे भविष्यकालीन क्रिया. भविष्यकाळात होणाऱ्या क्रियेसाठी विलचा वापर होतो. उदाहरणार्थ आय विल गो टू द मार्केट टुमॉरो, मी उद्या बाजारात जाईल. पुढचा आहे प्रॉमिसेस म्हणजे वचन. विलचा वापर वचन देण्यासाठी केला जातो म्हणजे भविष्यात काहीतरी नक्की होईल. त्याचं उदाहरण आहे आय विल हेल्प यू विथ युअर होमवर्क, मी तुमचं गृहपाठ करण्यासाठी मदत करेल. विलिंगनेस म्हणजे इच्छा. तर विलचा वापर आपण एखादी गोष्ट करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी होतो. जसे की आय विल डू इट इफ यू वॉन्ट, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर मी ते करेल. नेक्स्ट आहे ऑफर्स म्हणजे प्रस्ताव. विलचा वापर आपण मदतीचा प्रस्ताव देण्यासाठी किंवा सुचवण्यासाठी केला जातो. त्याचं उदाहरण आहे विल यू हॅव अ कप ऑफ टी, तुम्हाला एक कप चहा द्याल का. समजा आपल्याला एखादी रिक्वेस्ट करायची असेल म्हणजे विनंती करायची असेल तर आपण विलचा वापर करतो. विल यू प्लीज ओपन द विंडो, कृपया खिडकी उघडू शकाल का. त्याचं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य बघूया. तर पॉझिटिव्ह वाक्य आहे शी विल कॉल यू लेटर, म्हणजे ती तुम्हाला नंतर कॉल करेल. निगेटिव्ह वाक्य होईल आय विल नॉट गो टू द पार्टी, मी पार्टीला जाणार नाही. म्हणजे ज्या वाक्यात नॉट येतं ते निगेटिव्ह होतं. आय विल नॉट गो टू द पार्टी. जर समजा क्वेश्चन मार्क असेल तर विल यू हेल्प मी, तुम्ही मला मदत कराल का. आपण आणखी काही उदाहरण बघूया. आय विल गो टू द स्टोअर, मी दुकानात जाईल. शी विल कम टू द पार्टी टुमॉरो, ती उद्या पार्टीला येईल. वी विल ट्रॅव्हल टू लंडन नेक्स्ट मंथ, आपण पुढील महिन्यात लंडनला जाऊ. ही विल फिनिश हिज होमवर्क बाय इव्हिनिंग, तो संध्याकाळपर्यंत त्याचं गृहपाठ पूर्ण करेल. आय विल कॉल यू व्हेन आय अराइव्ह, मी पोहोचल्यावर तुम्हाला कॉल करेन. विल यू कम टू माय हाऊस टुमॉरो, तुम्ही उद्या माझ्या घरी याल का. नेक्स्ट मॉडेल्स आपण पाहूया. उड. तो उडचा अर्थ होतो करेन, होईल, सुरू करेल, इच्छा, काल्पनिक स्थिती किंवा शिष्ट विनंती. जर समजा आपल्याला दर्शवायचे असेल तर आपण उडचा वापर करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वूड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर जर समजा आपल्याला पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे शिष्ट विनंती, जर वूडचा वापर आपण शिष्ट विनंती करण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल आहे वुड यू प्लीज ओपन द डोर, कृपया दार उघडू शकाल का. जर समजा आपल्याला ऑफर्स काही म्हणजे प्रस्ताव, वूडचा वापर आपण मदतीचा किंवा प्रस्तावाचा संकेत देण्यासाठी होतो. जसं की वुड यू लाईक सम कॉफी, तुम्हाला थोडी कॉफी घ्यायची आहे का.
पुढचा आहे कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे अटी असलेली वाक्य. जर समजा वुडचा वापर आपण 100% खरे नसलेले किंवा काल्पनिक अटी असलेल्या वाक्यांमध्ये केला जातो. जसे की इफ आय हॅड अ कार, म्हणजे जर माझ्याकडे कार असती तर. आय वुड ड्राईव्ह टू वर्क, तर मी कामावर कारने गेलो असतो. पुढचा आहे पोलाइट इन्व्हिटेशन म्हणजे शिष्ट निमंत्रण. वुड यू लाईक टू जॉईन अस फॉर डिनर, तुम्ही आमच्या सोबत जेवायला यायला इच्छिता का? पुढचा आहे पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळातील सवय. वुडचा वापर आपण भूतकाळातील कोणतीही सवय दर्शवण्यासाठी केला जातो. जसे की व्हेन आय वॉज अ चाइल्ड म्हणजे जेव्हा मी लहान होतो. आय वुड प्ले आउटसाइड एव्हरी इव्हिनिंग म्हणजे तेव्हा मी प्रत्येक संध्याकाळी बाहेर खेळायचो. पुढचा आहे इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष भाषण. म्हणजे अप्रत्यक्ष स्पीच म्हणजे भाषण. वुडचा वापर केला जातो जेव्हा इतरांनी सांगितलेली गोष्ट रिपोर्ट केली जाते. जसं की ही सेड ही वुड कम टू द पार्टी म्हणजे त्याने सांगितले की तो पार्टीला येईल. त्याचे काही आपण अजून एक्झाम्पल्स बघूया. पहिला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन वाले एक्झाम्पल बघूया. तर पॉझिटिव्ह आहे शी वुड लाईक सम हेल्प, तिला थोडी मदत करू इच्छिते. ती थोडी मदत करू इच्छिते. जर समजा हीच समजा आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर शी वुड नॉट लाईक सम हेल्प, तिला ती थोडी मदत करू इच्छित नाही. जर समजा क्वेश्चन मार्क करायचा असेल तर वुड शी लाईक सम हेल्प, ती थोडी मदत करू इच्छिते का? हे बघा निगेटिव्ह. निगेटिव्ह आय वुड नॉट गो देअर, मी तिकडे जाणार नाही. आय वुड गो देअर, मी तिकडे जाईल. आणि वुड आय गो देअर, मी तिकडे जाणार नाही आहे का, असं येतो क्वेश्चन वाला. वुड यू लाईक सम मोर टी, तुम्हाला आणखी चहा हवा आहे का? आणखी काय आपण एक्झाम्पल्स बघूया. आय वुड हेल्प यू इफ आय कुड, जर मी करू शकलो असतो तर मी तुमचं सहाय्य केलं असतं किंवा मदत केली असती. वुड यू लाईक टू कम विथ मी, तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का किंवा येऊ इच्छिता का? ही सेड ही वुड बी लेट, त्याने सांगितले की तो उशीर करेल. दे वुड प्ले आउटसाइड एव्हरी इव्हनिंग, तो प्रत्येक संध्याकाळी बाहेर खेळायचे. वुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, कृपया मला मीठ द्याल का किंवा मला मीठ पास कराल का? पुढचा आहे मस्ट. मस्टचा अर्थ होतो पडणे, आवश्यक आहे, कंट्रोल करणे, ताब्यात ठेवणे किंवा विशिष्ट गोष्ट करणे. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पहिला आहे एक्सप्रेसिंग नेसेसिटी और ऑब्लिगेशन म्हणजे आवश्यक किंवा बंधन व्यक्त करणे. मस्टचा वापर जेव्हा काही करणे आवश्यक असते किंवा बंधनकारक असते तेव्हा केला जातो. त्याचं उदाहरण आहे यू मस्ट वेअर अ हेल्मेट व्हाईल ड्रायव्हिंग अ बाईक किंवा रायडिंग अ बाईक, तुम्हाला बाईक चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे किंवा आवश्यक आहे. पुढचा आहे स्ट्रॉंग रिकमेंडेशन्स म्हणजे चांगल्या सल्ल्याचा दर्शवायचा असेल आपल्याला तर आपण मस्टचा वापर करतो. उदाहरण आहे यू मस्ट ट्राय द न्यू रेस्टॉरंट, द फूड इज अमेझिंग म्हणजे तुम्ही नवीन रेस्टॉरंट ट्राय करा, जेवण मस्त आहे. पुढचा आहे एक्सप्रेसिंग
सर्टेनिटी म्हणजे निश्चितता व्यक्त करणे. मस्टचा वापर आपण कधीतरी निश्चित किंवा निश्चित अनुमान व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्याचं उदाहरण आहे, शी मस्ट बी ॲट होम, हर कार इज इन द ड्राईव्ह वे. तर ड्राईव्ह वे म्हणजे गॅरेज. ती घरी असणारच, तिची कार गॅरेजच्या समोर आहे. पुढचं आहे गिव्हिंग ऑर्डर्स ऑर कमांड्स म्हणजे आदेश किंवा निर्देश देण्यासाठी आपण मस्टचा वापर करतो. ऑल पॅसेंजर मस्ट शो देअर तिकीट्स बिफोर एंटरिंग द ट्रेन म्हणजे सर्व प्रवाशांनी ट्रेनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिकीट दाखवले पाहिजे. पुढचं आहे एक्सप्रेसिंग प्रोहिबिशन्स म्हणजे प्रतिबंध व्यक्त करणे. मस्ट नॉट चा वापर कधीतरी आपण करण्याची बंदी घालण्यासाठी केला जातो. जसं यू मस्ट नॉट स्मोक इन द हॉस्पिटल, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे. त्याचे आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन्स वाले एक्झाम्पल बघूया. तर पॉझिटिव्ह आहे यू मस्ट कम्प्लीट युअर होमवर्क, तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण करणे आवश्यक आहे. जर समजा हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर यू मस्ट नॉट कम्प्लीट युअर होमवर्क, तुम्ही तुमचं होमवर्क पूर्ण करणे आवश्यक नाही. जर समजा आपल्याला क्वेश्चन मार्क मध्ये करायचं असेल तर हे मस्ट यू कम्प्लीट युअर होमवर्क, तुम्ही तुमचं होमवर्क पूर्ण करणे आवश्यक आहे का, असं करू शकतो. निगेटिव्हचं आपण दुसरं वाक्य बघूया. निगेटिव्ह यू मस्ट नॉट बी लेट फॉर द मीटिंग, तुम्ही बैठकीसाठी उशीर करू नका. क्वेश्चन मार्क मला दुसरं वाक्य बघूया. मस्ट आय सबमिट द रिपोर्ट बाय टुमॉरो, माझं रिपोर्ट उद्यापर्यंत सादर करणे आवश्यक आहे का. आणखी काही आपण एक्झाम्पल बघूया. यू मस्ट ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर एव्हरी डे, तुम्हाला प्रत्येक दिवशी भरपूर पाणी प्यायला हवं. आय मस्ट फिनिश द प्रोजेक्ट बाय टुमॉरो, माझे हे प्रोजेक्ट उद्यापर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. शी मस्ट बी टायर्ड आफ्टर द लॉंग ट्रिप, ती लांब प्रवासानंतर थकलेली असावी. ही मस्ट बी द न्यू मॅनेजर, तो नवीन मॅनेजर असावा. यू मस्ट स्पीक पोलाइटली टू अदर्स, तुम्हाला इतरांशी शिस्तपणे बोलणे आवश्यक आहे. पोलाइटली म्हणजे शिस्तपणे, नम्रपणे. पुढचा आहे आउट टू. तर आउट टू चा वापर आपण आवश्यक आहे, करावे लागते, चांगला सल्ला, कर्तव्य किंवा शक्य किंवा प्रत्यक्षित जर समजा आपल्याला दर्शवायचं असेल तर आपण आउट टू चा वापर करतो. तर आउट टू चं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस आउट टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पहिला आहे गिव्हिंग ऍडवाइस ऑर रिकमेंडेशन म्हणजे सल्ला किंवा शिफारस देणे. तर आउट टू चा वापर आपण सल्ला देण्यासाठी केला जातो. त्याचं उदाहरण आहे यू आउट टू गेट इनफ स्लीप एव्हरी नाईट, तुम्हाला प्रत्येक रात्री पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. दुसरा आहे एक्सप्रेसिंग ड्युटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कर्तव्य किंवा जबाबदारी व्यक्त करणे. यू आउट टू हेल्प युअर पॅरेंट्स विथ हाऊस होल्ड चोअर्स, हाऊस होल्ड चोअर्स म्हणजे घरकाम. तर तुम्हाला घरगुती कामात तुमच्या पालकांना मदत करणे आवश्यक आहे. पुढचा आहे एक्सप्रेसिंग एक्सपेक्टेशन्स म्हणजे प्रत्यक्षा व्यक्त करणे. आउट टू चा वापर आपण काहीतरी घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्याचं उदाहरण आहे शी आउट टू अराईव्ह बाय 5 PM म्हणजे ती 5 वाजता येण्याची अपेक्षा आहे. पुढचा आहे मोरल ऑब्लिगेशन म्हणजे नैतिक कर्तव्य व्यक्त करणे. आउट टू चा वापर आपण नैतिक कर्तव्य किंवा योग्यतेच्या बाबतीत केला जातो. त्याचं उदाहरण आहे यू आउट टू बी हॉनेस्ट विथ युअर फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या मित्रांशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन मार्क वाले एक्झाम्पल बघूया. तर पॉझिटिव्ह आहे आय आउट टू स्टडी मोर, माझा अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.
निगेटिव्ह वाक्य असं होतं, यू आउट नॉट टू स्किप युअर ब्रेकफास्ट. तुम्हाला तुमचा नाश्ता वगळता येणार नाही. आणि निगेटिव्ह आहे, आउट वी टू हेल्प हिम. आपल्याला त्याला मदत करायला हवं का? आणखी काय आपण त्याचे उदाहरण बघूया. यू आउट टू इट हेल्दी फूड. तुम्हाला आरोग्यदायी आहार घ्यावा लागेल. शी आउट टू अप्लाइज फॉर बिंग रूड. तिला रूढ होण्यासाठी माफी मागावी लागेल. रूढ म्हणजे असं एक वाईट बोलणं. वी आउट टू रिस्पेक्ट आवर एल्डर्स. आपल्याला आपल्या ज्येष्ठांचा आदर करावा लागेल. यू आउट टू एक्सरसाइज एव्हरी डे टू स्टे फिट. तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल. नेक्स्ट आहे नीड टू. तर नीड टू चा वापर आपण करणे आवश्यक आहे, करण्याची आवश्यकता किंवा गरज आहे असं जर समजा आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर आपण नीड टू चा वापर करतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस नीड टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर पहिला आहे एक्सप्रेसिंग नेसेसिटी ऑर रिक्वायरमेंट, म्हणजे आवश्यकता किंवा गरज व्यक्त करण्यासाठी आपण नीड टू चा वापर करतो. जर समजा आपल्याला एखादी काय गोष्टीची करण्याची गरज आहे, काहीतरी करणे आवश्यक आहे असं जर समजा आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर आपण नीड टू चा वापर करतो. त्याचं एक्झाम्पल आहे, यू नीड टू फिनिश युअर होमवर्क बिफोर यू गो आउट. म्हणजे तुम्हाला बाहेर जायच्या तेव्हा तुम्हाला होमवर्क पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे बाहेर जायच्या अगोदर तुम्हाला तुमचा गृहपाठ पूर्ण करणे आवश्यक आहे. पुढचा आहे एक्सप्रेसिंग ऑब्लिगेशन, म्हणजे कर्तव्य किंवा जबाबदारी व्यक्त करणे. जर समजा आपल्याला एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची असेल किंवा कर्तव्य व्यक्त करायचं असेल तर आपण नीड टू चा वापर करतो. त्याचं उदाहरण आहे, आय नीड टू कॉल माय मदर. माझ्या आईला कॉल करणे आवश्यक आहे. पुढचा आहे गिव्हिंग ऍडवाइस ऑर सजेशन्स, म्हणजे सल्ला किंवा शिफारस देण्यासाठी आपण नीड टू चा वापर करतो. उदाहरण आहे, यू नीड टू प्रॅक्टिस मोर इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह. म्हणजे तुम्हाला सुधारण्यासाठी अधिक सराव करणे आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे, आपण असं पण म्हणू शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघूया. पॉझिटिव्ह वाक्य होईल, शी नीड्स टू लर्न इंग्लिश. आता इथं नीड्स आलंय. नीड्स का आलाय तर ही शी इट आला असेल तर आपण नीड्स यूज करतो. आणि आय वी दे यूज असेल तर नीडच. तर शी नीड्स टू लर्न इंग्लिश. तिला इंग्रजी शिकणे आवश्यक आहे. पुढचा आहे निगेटिव्ह, आय डोंट नीड टू वरी अबाउट इट. माझं त्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा मला त्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. क्वेश्चन वाला, डू यू नीड टू गो नाव. तुम्हाला आज जाण्याची आवश्यकता आहे का? मला आज जाण्याची आवश्यकता आहे का? आणखी काय आपण एक्झाम्पल्स बघूया. यू नीड टू स्टडी हार्ड फॉर द एक्झाम. तुम्हाला परीक्षेसाठी कठोरपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. पुढचा आहे, आय नीड टू टॉक टू माय फ्रेंड. माझ्या मित्रांशी बोलणे आवश्यक आहे. दे नीड टू फिनिश देअर वर्क बिफोर द डेडलाईन. त्यांना कामाच्या अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. शी नीड्स टू वॉक अप अर्ली टुमॉरो. तिला उद्या लवकर उठणे आवश्यक आहे. वी नीड टू क्लीन द हाऊस. आपल्याला घर स्वच्छ करणे आवश्यक आहे. पुढचा पॉइंट आहे यूज टू. तर यूज टू म्हणजे कधीतरी केले होते किंवा पारंपरिक असलेल्या क्रिया, पूर्वी केलेले काहीतरी किंवा आधी केलेले होते पण आता नाही, असं जर समजा आपल्याला कोणाला सांगायचं असेल किंवा दर्शवायचं असेल तर आपण यूज टू चा वापर करतो. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर
पहिला आहे डिस्क्रायबिंग पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळातील सवयी. जर समजा आपल्याला भूतकाळातील नियमित क्रिया दर्शवण्यासाठी यूज टूचा आपण वापर करतो, जी आता आपण करत नाहीये. आय यूज टू प्ले फुटबॉल एव्हरी संडे. मी प्रत्येक रविवारला फुटबॉल खेळायचो. पुढचं आहे डिस्क्रायबिंग पास्ट स्टेट्स म्हणजे भूतकाळातील स्थिती. जर समजा आपल्याला भूतकाळातील एखादी स्थिती दर्शवायची असेल तर आपण यूज टूचा वापर करतो. म्हणजे कसं, देर यूज टू बी अ पार्क हिअर म्हणजे इथे एक पार्क होतं. पुढचं आहे एक्सप्रेसिंग चेंज इन हॅबिट ऑर सिच्युएशन म्हणजे सवयी किंवा स्थितीत बदल व्यक्त करणे. याच्यासाठी आपण यूज टू चा वापर करतो. उदाहरण आहे शी यूज टू लिव्ह इन मुंबई बट नाव शी लिव्ज इन पुणे. ती मुंबईत राहायची पण आता ती पुण्यात राहते. त्याचं आपण काय पॉझिटिव्ह बघूया. ही यूज टू वॉक अप अर्ली वेकअप अर्ली. तो लवकर उठायचा. जर समजा आपल्याला आता निगेटिव्ह करायचं असेल तर ही यूज निगेटिव्ह बघा काय होतंय, दे डिडंट यूज टू लाईक व्हेजिटेबल्स. त्यांना पालेभाज्या खायचा नाहीयेत. म्हणजे आता जर समजा हेच वाक्य पॉझिटिव्ह असेल, दे यूज टू लाईक व्हेजिटेबल्स. त्यांना पालेभाज्या आवडायच्या. क्वेश्चन वाला बघूया आता. डिड यू यूज टू गो टू दॅट स्कूल. तुम्ही त्या शाळेत जायचं होतं का. तुम्हाला त्या शाळेत जायचं होतं का. आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. आय यूज टू इट चॉकलेट एव्हरी डे. मी दररोज चॉकलेट खायचो. शी यूज टू बी माय बेस्ट फ्रेंड. ती माझी सर्वोत्तम मित्र होती. वी यूज टू विजिट आवर ग्रँड पॅरेंट्स एव्हरी समर. आपण प्रत्येक उन्हाळ्यात आपल्या आजी आजोबांना भेटायचो. ते यूज टू गो फॉर वॉक इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी चालायला जायचे. दे यूज टू बी अ सिनेमा हॉल हिअर. इथे एक सिनेमा हॉल होता. पुढचा आहे डेअर. डेअर म्हणजे धाडस करणे, धाडस असणे किंवा साहस करणे. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डेअर प्लस बेस फॉर्म विदाउट टू प्लस ऑब्जेक्ट. आपण डेअरचा वापर ॲज अ वर्ब यूज करतो. आय डेअर यू टू जम्प इन टू द पूल. मी तुम्हाला पूलमध्ये उडी मारण्याचे आवाहन करतो किंवा देतो. ॲज अ नाऊन आपण डेअरचा वापर करतो. ही ऍक्सेप्टेड द डेअर टू क्लाइंब द माउंटेन. म्हणजे त्याने पर्वत चढायचे आव्हान स्वीकारले. त्याचे आपण काही एक्झाम्पल बघूया. डू यू डेअर टू से दॅट टू माय फेस. तुम्ही ते माझ्या समोर बोलण्याचे धाडस करता का. पुढचा आहे आय डेअर नॉट क्लाइंब दॅट हाय माउंटेन. मी त्या उंच पर्वतावर चढण्याचे धाडस करत नाही. डू यू डेअर टू चॅलेंज मी. तुम्ही माझ्याची आव्हान घेण्याचे धाडस करता का. आय डेअर यू टू सिंग इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. मी तुम्हाला सर्वांसमोर गाण्याचे आव्हान देतो. पुढचा आहे हॅव टू हॅज टू. तर हॅव टू हॅज टू म्हणजे करावं लागेल, आवश्यक असणे, अनिवार्य असणे. हॅड टूचा अर्थ होतो करावे लागले, जे आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो. विल हॅव टू. तर विल हॅव टू म्हणजे करावे लागेल, जे आपण फ्युचर टेन्स मध्ये वापरतो. तर त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू प्लस वर्ब. तर हॅव टू आपण आय, वी, यू, दे किंवा प्युरल नाउन हे जर समजा असेल तर आपण हॅव टू वापरतो. आणि ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाउन एकवचनी नाम जर समजा असेल तर हॅज टूचा वापर करतो. आणि हॅड टू आणि विल हॅव टूच्या समोर आपण आय, विल, यू, दे किंवा प्युरल नाउन ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाउन हे जर समजा आलेले असतील तरी म्हणजे सब्जेक्ट असतील
तरी सुद्धा आपण हॅड टू आणि विल हॅव टू वापरतो. त्याचे काय आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅव टू गो टू स्कूल एव्हरी डे. मला रोज शाळेत जावे लागते. आता हे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये, जर समजा आपल्याला हे जर पास्ट टेन्स मध्ये वापरायचं यूज करायचं असेल तर आपण म्हणणार आय हॅड टू गो टू स्कूल एव्हरी डे. मला रोज शाळेत जावे लागले. भविष्यात काळात बोलायचं असेल तर आय विल हॅव टू गो टू स्कूल एव्हरी डे. मला दररोज शाळेत जावे लागेल. पुढचं आहे शी हॅज टू फिनिश हर होमवर्क. तिला तिचा गृहपाठ पूर्ण करावे लागतील. भूतकाळात जर समजा या असेल तर शी हॅड टू फिनिश हर होमवर्क. तिला तिचे गृहपाठ पूर्ण करावे लागले. दे हॅव टू वर्क हार्ड टू सक्सीड. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. जर समजा हेच वाक्य आपल्याला भूतकाळात करायचं असेल तर दे हॅड टू वर्क हार्ड टू सक्सीड. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. ही हॅज टू वेकअप अर्ली टुमॉरो. त्याला उद्या लवकर उठावे लागेल. ही हॅड टू वेकअप अर्ली टुमॉरो. त्याला उद्या लवकर उठावे लागले. आता उद्या येत नाही, आपण असं म्हणू शकतो ही हॅड टू वेकअप अर्ली येस्टरडे. त्याला काल लवकर उठावे लागले. वी हॅव टू सबमिट द प्रोजेक्ट बाय फ्रायडे. आम्हाला शुक्रवारपर्यंत प्रकल्प सादर करावा लागेल. जर समजा आपण हॅड टू यूज केलं म्हणजे भूतकाळात यूज केलं तर वी हॅड टू सबमिट द प्रोजेक्ट बाय फ्रायडे. आम्हाला शुक्रवारपर्यंत प्रकल्प सादर करावा लागला. तर गोइंग टूचा अर्थ होतो होणार आहे किंवा करणार आहे. त्याचा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर. जर एम आई नंतर आई जर सब्जेक्ट असेल तर आपण एमचा यूज करतो. जर समजा ही शीट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर आपण इजचा वापर करतो. आणि जर समजा वी यू दे किंवा प्युरल नाउन असेल तर आपण आरचा यूज करतो. म्हणजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस गोइंग टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्याचं उदाहरण आहे आय एम गोइंग टू स्टडी टू नाईट. मी आज रात्री अभ्यास करणार आहे. जर समजा करणार आहे होणार आहे जर समजा असेल तर आपण गोइंग टूचा वापर करतो. तो पुढचा एक्झाम्पल आहे शी इज गोइंग टू मीट हर फ्रेंड्स टुमॉरो. ती उद्या तिच्या मित्रांना भेटणार आहे. पुढचा एक्झाम्पल आहे दे आर गोइंग टू वॉच अ मूवी दिस वीकेंड. त्या वीकेंडला चित्रपट पाहणार आहेत. वी आर गोइंग टू व्हिजिट आवर ग्रँड पॅरेंट्स सून. आम्ही लवकरच आमच्या आजी आजोबांना भेटणार आहोत. ही इज गोइंग टू बाय अ न्यू कार. तो नवीन गाडी खरेदी करणार आहे. आय एम नॉट गोइंग टू अटेंड द मीटिंग. मी मीटिंगला उपस्थित राहणार नाही. तर मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, विल, गोइंग टू, हॅज टू, हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू, नीड टू, डेअर असे काही मॉडेल्स पाहिले. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. मित्रांनो जर समजा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबत आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. थँक्यू.